गांधी मैदानाच्या विकास कामात अडथळा आणणाऱ्यांचा डाव जनता उधळून लावेल, बदनामी करणाऱ्यांना निवडणुकीत उत्तर मिळेल असा इशारा जिल्हा प्रमुख सुजित भाऊ चव्हाण यांनी दिलाय। लक्झरी गाड्या महाग, जीएसटी परिषदेने मोठा निर्णय घेत दैनंदिन वस्तूवर फक्त 5% कर ठेवलाय, तर पान मसाला, तंबाखू आणि महागड्या गाड्यांवर 40% कर लावण्यात आला असून सामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कामगार कायद्यात दुरुस्ती करत खासगी क्षेत्रातील कामाचे तास 9 वरून 10 केलेत। या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार असून उद्योग क्षेत्राला याचा फायदा होईल असं मानलं जातंय। शिपाई, सफाई कामगार, बागकाम व सुरक्षा रक्षक या कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीत पारदर्शकता नसल्याचा आरोप हिंदू जनसंघर्ष समितीने केलाय। कुलगुरूंना निवेदन देत आरटीआय आणि पीआयएलचा इशारा देण्यात आलाय। शिक्षक दिनानिमित्त कोल्हापुरात 8 सप्टेंबरला भव्य सन्मान सोहळा होणार आहे। शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा अमृता फडणवीस व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येणार आहे। नव्या रचनेनुसार 20 प्रभागामध्ये 81 नगरसेवकांची निवड होणार आहे। 19 प्रभागात 4 सदस्य आणि एका प्रभागात 5 सदस्य असतील। काँग्रेसने या रचनेवर आक्षेप घेतला असून भाजपने पलटवार केला आहे। फेब्रुवारी 2023 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही टीआयटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल। अपयश आल्यास सक्तीची सेवानिवृत्ती होईल असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। गगनबावडा वैभववाडी मार्गावर मोठी दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्या। प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्याने हटाव कार्य सुरू असून वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळवण्यात आली आहे। गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित स्पर्धात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। या उपक्रमातून परंपरा जपण्याबरोबरच समाजात एकतेचा संदेश देण्यात आलाय। सप्टेंबर पासून कर्मचाऱ्यांचा आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई भत्ता 6% वाढणार आहे। त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना थेट पगारात आणि निवृत्ती वेतनधारकांना पेन्शनमध्ये आर्थिक लाभ मिळणार आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।